पूर्व नगर सेविका आशा सुभाष मराठे के जन्मदिन पर बधाई देने वालों की लंबी कतार। भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिला महिला मोर्चा की अध्यक्षा और चेंबूर सुभाष नगर विभाग क्रमांक 152 की पूर्व नगर सेविका आशा सुभाष मराठे के जन्मदिन पर सुभाष नगर पार्टी कार्यालय में पार्टी के कई नेता और कार्यकर्ताओं ने उन्हें शॉल और श्रीफल व गुलदस्ता भेंट कर उनकी लंबी उम्र की कामना के साथ हार्दिक शुभकामनाएं दी। समाज सेवी सुभाष मराठे के साथ जब आशा सुभाष मराठे ने केक काटा तो उपस्थित सभी लोगों ने एक साथ कहा, तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करतो। सकाळीच 8 वाजता डायमंड गार्डनमध्ये सर्व ग्रुपने माझा वाढदिवस साजरा केलेला आहे। खरं म्हणजे माझा आता हे सर्व सुभाष नगर असू दे, सिद्धार्थ कॉलनी असू दे, गरीब भारती नगर असू दे, माझा हा एक वॉर्ड आहे ना, हा माझा परिवार आहे आणि त्या परिवाराचं मला इतका प्रेम भेटतं। आणि त्याचबरोबर माझ्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, आमचे मंडळ अध्यक्ष असू दे, आमच्या आता ताई आलेल्या शशिबाला टकसाळ ताई असू दे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी जेवढे माझ्यासाठी परिश्रम घेतलेला आहे निवडणुकीसाठी आणि ते आजही माझ्याबरोबर आहेत, याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंदही वाटतो की माझे कार्यकर्ते आणि माझा वाढ हा माझा एक परिवार आहे आणि सर्वांकडून शुभेच्छा भेटतात, त्याचा मला खूप आनंद होतो। अजून एकदा ताई तुम्ही नगरसेविका म्हणून पाहिजे ते आता बोलत होते, काम करते। शेवटी पक्षाचा जो निर्णय असेल तो मी निर्णय स्वीकारेल, पण नेहमी मी पक्षाचं आणि सर्वांचं काम करत राहील। परिसराचे नगरसेविका सौभाग्यवती आशाताई सुभाष मराठे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वार्डमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत होतात आणि त्यांच्या कामाचा पोचपावती प्रत्येक ठिकाणी या वार्डमध्ये आशाताईचे हे दिसतात, केलेल्या कामाची पावती मिळते आणि लोकांना अतिशय प्रेम आहे त्यांच्याबद्दल। आणि एक सामान्य कुटुंबातून एका कामगाराच्या पत्नी या मुंबईसारख्या शहरात येऊन नगरसेविका बनतात आणि कर्तृत्वाने आपल्या परिवाराचं स्वतःचं मोठं नाव करतात आणि गोरगरिबासाठी झटतात, हे फार महत्त्वाचं आहे। मी यांच्या या शुभप्रसंगी माझे मित्र आणि RCF SC/ST असोसिएशन आम्ही एक पदाधिकारी आहोत, यांच्या वतीने त्यांना फ्युचर म्हणजे भविष्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि वर्ष त्या इथे लोकांचे कार्यरत करू आणि परत एक वेळा नगरसेविका म्हणून आमदार झाले की आता कुठे नगरसेविका म्हणून निवडून येऊ हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमच्या आशाताईंचा 54वा वाढदिवस आहे। सुख म्हणजे नक्की काय असतं ते आज अनुभवायला मिळतंय। वाढदिवस घराघरात साजरे केले जातात, पण चार चौघात आणि सगळ्यांना आनंदाचे डोळे, आनंदाचा रंग देणारी ही आमची आशाताई या सुभाष नगराचा आल्याबरोबर ह्या आशाताईंना एवढी विनम्रता आहे, ज्येष्ठ नागरिक दिसला की त्यांचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेत असतात। त्यांचं उर्वरित आयुष्य आणि पुढील वाढदिवस असेच आनंदाचे आणि सुखाचे जावोत आणि त्यांचे कार्य करण्याची शक्ती त्यांना, कार्यसम्राज्ञी आम्ही म्हणतो, पण आणखीन आमच्या सुभाष नगरामध्ये जे काही राहिलेली कामं आहेत ते त्यांनी उत्स्फूर्तपणे करावी हीच माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहे। मेरा तो पहले से भावना वही है कि अभी इलेक्शन में उनको टिकट मिलने के बाद अपने आमदाकी के लिए खड़े हो जाए और आमदाकी के लिए खड़े हो जाएंगे तो पक्का इनका जीत निश्चित है, क्योंकि इनके सामने ऑपोजिशन में कोई है ही नहीं। ऐसा कार्य सम्राट कोई नगर सेविका के नाम से ये फेमस है, लेकिन मेरी तो छोटी बहन है, मुझे इन्होंने बड़े भाई माना है, तो भाई के नाते मैं एक ही आशीर्वाद देता हूँ, मैं कहाँ भी हूँ नहीं हूँ, ये आगे बढ़ते हुए और अपने को याद करते हुए। आज आपण या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या महिला अध्यक्षा आपल्या सर्वांच्या पराजित चेंबूरच्या धडाडीच्या ज्यांनी नगरसेवक 192 मधून काम केलं, ज्यांनी कामाचा ठसा उमटवला, अशा आमच्या लाडक्या भगिनी आशाताई सुभाष मराठे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाला
आज या ठिकाणी चेंबूर नगरीमधील तालुक्यामधील झालेले मान्यवर यांचेही आज या ठिकाणी आशाताई मराठे यांच्या वाढदिवस आल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आज आपण या ठिकाणी पाहिलं की आज चेंबूर परिसरातील सर्व दिग्गज मंडळींनी या ठिकाणी वयोवृद्धापासून तरुण मुलांपासून सर्वांनी हजेरी लावली। यातून आपल्याला समजतं की आशाताई मराठे यांचं आज चेंबूरमध्ये असणारं काम हे तळागाळातील लोकांपर्यंत गेलेलं आहे। समाजसेवेच्या रूपाने आपल्या चेंबूर विभागाला 192 वार्ड असो, आता या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अक्षरशः त्यांच्या तर आमदारकीसाठी जवळजवळ नाव निश्चित होतं आणि ते झाल्याही पाहिजे पूर्ण चेंबूरवासियांचं हे संपूर्ण मत आहे। आणि मी ते रोखठोकपणे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावरती असताना सुद्धा मी जाणीवपूर्वक हे बोलतो की ज्यांच्या कामाची पावती अक्षरशः वरिष्ठांनी घेतली पाहिजे होती, पण नक्कीच आशाताई मराठे यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट तर मिळणारच, निवडूनही येणारच, यात काही किंवा मात्र शंका नाही। परंतु आल्यानंतर ही गॅरंटी आहे की येणाऱ्या ह्या महायुतीच्या महानगरपालिकेच्या येणाऱ्या सत्तेमध्ये त्यांचा 100% एक सिंहाचा वाटा म्हणून त्या दिसणार आहे। मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि तमाम चेंबूरवासी यांच्या वतीने त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना ही खूप भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। आज आमच्या कार्यसम्राज्ञी अशा आशाताई मराठे आणि जिल्हाध्यक्षा यांचा आज वाढदिवस आहे। दरवर्षी आम्ही वाढदिवसाला इथं येतो, पण त्या एक नगरसेविका म्हणून किती फेमस आहे हे तर तुम्ही काम बघितल्यावर तुम्हाला कळेलच। आणि आजपासून 8 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी आशीर्वाद मागितलेला, त्यांना मी आशीर्वाद दिलेला का तुम्हाला तिकीट मिळावं, आणि तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम मला फोन करून सांगितलं, ताई मला तिकीट मिळालेलं आहे। तर म्हटलं आम्ही सगळं तुमच्याबरोबर आहोत आणि येणाऱ्या दिवसात त्यांना तिकीट मिळून सर्वात जास्त मतांनी जिंकून यावं हे मी त्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम अगर इनको आधी रात को भी बुलाते हैं तो एक फ़ोन कॉल पे वहाँ पहुँच जाती है और हमारी सब समस्याएं दूर कर देती है। अब हम यही आशा करेंगे कि इनके जन्मदिन बार बार आएँ और ऐसी मुद्दे पे पहुँचें कि हम सब इनके साथ हैं और कॉरपोरेटर से भी ज़्यादा मेयर जो आप कह रहे हैं वो बन जाएं, ये हमारी शुभकामनाएं हैं। आशा नहीं, उनका नाम ही आशा है, तो आप कभी भी बुलाएंगे तो आपको आशा से जी, तो आशा ही नाम है, इसलिए हम ये कहते हैं फॉर श्योर कि वो आ ही जाएंगे। आपको कभी हाथ नहीं लगेगा। राइट। हमारी नगर सेविका आशाताई मराठे का जन्मदिन है और 2017 में जब चुनाव हुए थे तब यहाँ से खड़ी हुई और पहली बार हमारा बीजेपी का 25 साल के बाद कोई नगर सेवक जीत कर आया। मेरा इनसे कोई परिचय नहीं था, लेकिन चुनाव में जब मैं इनके साथ घूमा फिरा देखा और इनकी अपनों के लिए विनम्रता और सामने वाले की आक्रामकता देखी, बोले घोड़ा रेस का है, जरूर जीतेगा। क्यों, विनम्रता भी जरूरी है, आक्रामकता भी जरूरी राजनीति में। उसके बाद इन्होंने जो कार्य किए समाज के और उसमें जो सहयोग है सुभाष मराठे जी का, जो इनके पति हैं, और उनके सुपुत्र चिरंजीव श्री संतोष मराठे, उन्होंने दिन रात जो इनका सहयोग किया उसकी बदौलत आज है ये। क्यों, अकेला आदमी कुछ नहीं कर सकता। इतना बड़ा वार्ड है, नई आई थी चुनकर, समस्याएं रहती हैं, अपोजिशन वाले रहते हैं, हमको भी डाइजेस्ट नहीं होती। नवीन कुटुंब वाली खरे सांगतो मला पण डाइजेस्ट नाही होती, कुटुंब वाले का ओळख नाही, काय नाही बाबा। लेकिन जब इनका कार्य देखा और इनकी विनम्रता, इन्होंने गरीबों के लिए उधर जगह दी और हमारे लिए इन्होंने दिल में जगह दी, तो हमारे भी दिल में बैठ गई है। तो हमारा रिश्ता इनका बेटी जैसा हो गया और मैं इनको आशीर्वाद देता हूँ, ज़्यादा समझ लूँगा। जिस तरह से इन्होंने ये 5 साल कार्य किया, 2-3 साल से नगर सेवक का नहीं है कोई यहाँ पर, और आगे इनको चांस मिलेगा, खड़ी होंगी दोबारा, ये बहुत डबल गति से काम करेंगे। और मैं एक बात बताना चाहता हूँ, जब कोरोना आया, कोरोना में ये हॉस्पिटल आई और हॉस्पिटल डिस्चार्ज हुआ तो सुभाष नगर में एक प्रोग्राम रखा था गरीबों के लिए राशन बांटप। ये हॉस्पिटल निकल के सीधी गई, हम भी इनसे दूर हट रहे थे, हमको ना हो जाए। और इन्होंने जैन मंदिर में, बीएमसी हॉस्पिटल में जो उसकी फैसिलिटी दी इंजेक्शन वगैरह लगाने की, बहुत सराहनीय हैं। बहुत काम है, मैं गिनाने जाऊंगा तो मुझे पूरी रात निकल जाएगी। मैं फिर इनको एक दफ़े धन्यवाद देता हूं और आशीर्वाद देता हूं कि दोबारा फिर ये
यहाँ से खड़ी हों और जीत कर आएँ और हमारी शुभकामनाएं। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांचा वाढदिवसानिमित्ताने आम्ही बिल्डिंग नंबर 52चे रहिवासी सर्व त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांचं भरभराटीचं एकदम उत्तम मार्गाने नगरसेविकाचं पद चांगलं चालावं हीच आमचे 52 नंबरच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद। सौ आशाताई मराठे यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना आमच्या बिल्डिंगतर्फे सुभाषनगर बिल्डिंग नंबर 52 तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि त्यांनी असंच त्यांचं कार्य यशस्वीपणे आणि चांगल्या रीतीने पार पाडू असं आम्ही भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सुख, शांती आणि समाधान तसंच अडीअडचणीपासून त्यांना मुक्तता मिळावी अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत। त्या जर आमदार झाल्या तर खरंच आम्हाला चांगलं वाटेल, पण त्यांनी कुठली पाथ निवडतायत, कुठला पाथ निवडतायत त्याच्यावर अवलंबून आहे की आम्ही त्यांना किती सपोर्ट करणार ते। कारण एखादं जसं कमळाचं फूलसुद्धा चिखलातून वरच येतं, हो की नाही, त्याप्रमाणे तर त्यांनी तसं त्यांचं कार्य केलं तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी आहोत। हजारों की संख्या में सब पार्टी के लोग आ रहे हैं, लेकिन अब हम लोग युति की वजह से और ज़्यादा नज़दीक आ गए। हम पहले से ही नज़दीक थे, लेकिन और जब से मैंने सिंधे सेना में प्रवेश किया है तब से और ज़्यादा हक से हम यहाँ पर आ सकते हैं इनके साथ में। वैसे भी हमारी बहुत ही एक बहन के माफी की उनका हमेशा हमारा साथ रहा है और हर तरह से चेंबूर का वार्ड 152 ले लो या हमारा चेंबूर मर्चेंट एसोसिएशन का कुछ काम ले लो, यहाँ कहीं का भी कुछ भी काम बोलते हैं तो मैडम इमीडिएट वो काम करती है। और जैसा कि वो लोकप्रिय नेता है और बहुत ही उनका यहाँ पर डिस्ट्रिक्ट में और सब जगह पर उनका आशाताई का बहुत ही नाम है और आगे भी इस तरह उनका नाम रोशन होते रहेगा, ऐसी मेरी शुभकामनाएं। धन्यवाद। बिल्कुल बिल्कुल आशीर्वाद। आमच्या आशाताई एक खूपच सक्सेसफुल नगरसेविका तर आहेत, त्या आमच्या महिला मोर्चाच्या पूर्ण दक्षिण मध्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष आहेत। आता एवढ्या 6 विधानसभा सांभाळून त्याच्यामधल्या आम्ही वेगवेगळ्या ढाच्यातल्या बायका आणि त्यांच्या सगळ्यांचे मूड्स, काम करण्याची पद्धत, पण ताई कधीही कोणावरती असं रागावणं किंवा राग धरणं हा प्रकार कधी नाही आहे। प्रत्येक वेळी त्यांची एक क्षमता आहे की ते ना चुकलं असेल तरी पण त्या समजावून सांगतात आणि आशाताईंचा आम्हाला खरंच खूप आधार आहे आणि जिल्हाध्यक्ष आणि मी महामंत्री आणि आमची अशी जोडगोळी राहावी नेहमी अशी मी देवाकडे प्रार्थना करते आणि आशाताईंना खूप खूप सुख, समाधान आणि अशीच पुढची त्यांची वाटचाल छान चालू असून देत अशी स्वामींजवळ प्रार्थना करते। महापौर नक्कीच होतील, कारण ताईंचं काम पण तेवढं आहे। आम्ही नेहमी सगळेच बघतात FB-वरती आणि आम्ही असतो त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांचं कौतुक करण्याचा हा भाग नाही आहे, पण एक बाई ती सगळ्या भूमिका, बायकोची, मुलांच्या सगळे आई, सून त्यांना सांभाळणं, नंतर आजीचा रोल, सगळं ह्या भूमिका सांभाळून काही जे आपण बाहेर समाजकारण करतो हे खूप कठीण काम आहे आणि ते प्रत्येकाला जस्टिस देत गेले आहेत, प्रत्येकाला न्याय देत गेले आहेत आणि त्या तशाच अशा म्हणतात ना खंबीर आहेत, कणखर आहेत आणि अशाच राहून देत। आम्हाला आवडतात त्या सगळ्यांना। आज सकाळीच उठल्याबरोबर मला व्हॉट्सअपवर बघितलं तर ताईचा वाढदिवस होता, तर पहिला त्यांना गुरुवर्दी शुभेच्छा दिल्या आणि आमचे भाऊजीच मराठे साहेब यांना ताईसाठी मी यांच्या मोबाईलवरती शुभेच्छा दिल्या। आज आता मी चेंबूरमध्ये आलो, दिवसभर बिझी होतो, व्यस्त होतो आणि बोललो चला आता कार्यालयामध्ये रमेश माझ्याकडे आला, बोललो ताईला शुभेच्छा देऊया। चला ह्या वाढदिवस निमित्ताने ताईच्या सगळ्या मनोकामना, इच्छा पूर्ण हो आणि दीर्घ आयुष्य लाभो ही ते एवढं बोलतो आणि असंच प्रगती करत राहा, लोकांचे काम करत राहा। आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्याबरोबर आहेत। करते
आमदार झाल्यानंतर त्यांना जास्त काम करावं लागेल आणि त्या करणारच अशी मला खात्री आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.